कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिका भरती 2025 गट व गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीनं भरणार आहेत. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना या जाहिरातीची प्रतीक्षा होती, ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जागा सुद्धा 620 जागा, त्या भरपूर जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे. या जागेला अप्लाय करण्याकरता अंतिम जी डेट आहे ती 5 मे 2025 आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच पाहूया ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मुंबई महानगरपालिकेने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. जाहिरात क्रमांक 1 दिनांक 27/3/2025 साली ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जाहिरातीच्या पहिल्याच पेजवरती त्यांनी सांगितलेलं आहे की जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 620 पदाकरता अर्ज दाखल करण्याचा कालावधी दिनांक 28/3/2025 पासून ते दिनांक 11/5/2025 11 मे पर्यंत आहे आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज जो आहे तो www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला 11/5/2025 रोजी रात्री 11:55 ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. बघूया आपल्याला या जाहिरातीमध्ये कोणत्या पदाकरता किती वेतन श्रेणी आहे आणि किती पद आहेत. तर गट क याच्या पदाकरता बायोमेडिकल इंजिनियर असेल, एक जागा आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या भरपूर जागा आहेत बघा, 35 जागा. सिव्हिल इंजिनियर यांच्याकरता आनंदाची बातमी आहे. याच्याकरता पेमेंट सुद्धा अतिशय चांगला आहे आणि बहुमानाची नोकरी म्हणून अनेक विद्यार्थी याकडे पाहत असतात. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 इतके वेतन श्रेणी आहे. कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग याच्या 6 जागा आहेत. उद्यान अधीक्षक याची एक जागा आहे. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची एक जागा आहे. वैद्यकीय समाजसेवक 15 जागा आहेत. याच्या सुद्धा भरपूर जागा आहेत. सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, सगळ्याच आपण सांगणार नाही आहोत, आपला वेळ जाईल. स्टाफ नर्स म्हणजेच नर्स मिडवाईफ GNM याच्या टोटल 131 जागा आहेत आणि याकरता वेतन सुद्धा अतिशय चांगला आहे. 35,400 ते 1,12,400 इतकं तुम्हाला मासिक वेतन 7व्या वेतन आयोगानुसार हे वेतन दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला स्क्रीनवरती भरपूर पद दिसत आहेत. या पदामध्ये मग तुमचं नेत्रचिकित्सा सहाय्यक असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, शस्त्रक्रिया सहाय्यक असेल, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालच्या सुद्धा नवीन जागा आहेत. वायरमनच्या आहे, ध्वनी चालक आहे, उद्यान सहाय्यक आहे आणि प्रामुख्यानं इथं बघा ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, लिपिक टंकलेखक याच्या 135 जागा आहेत. या संदर्भातल्या आपण पूर्ण काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपला व्हिडिओ कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. यानंतर लेखालिपिक क्लार्क याच्या पदाच्या 58 जागा आहेत आणि कक्ष सेवक वॉर्ड बॉयच्या सुद्धा 29 जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं पेमेंट आहे, 15,000 ते 47,600. तर याकरता ज्या काही डेट्स आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आपल्या चॅनलवरून. इथूनही तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी तुम्हाला या पूर्ण जाहिराती तुम्हाला पाहायची गरज नाहीये. तर अर्ज दाखल करायचा सुरुवातीचा दिवस आहे 28/3/2025. अंतिम दिनांक 11 मे 2025. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचा दिवस 11 मे 2025. परीक्षेसाठी ऑनलाईन जे प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे ते परीक्षेच्या अगोदर 7 दिवस होणार आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला कधी मिळेल, तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा नवी मुंबई महानगरपालिकेचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती येईल. आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण अपडेट करणार आहोत. याकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या वर्गाकरता 1,000 रुपये आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाकरता 900 रुपये तुम्हाला प्रवेश फी आहे. तर संभाव्य जर या परीक्षेमध्ये काही वेळापत्रकामध्ये बदल झाला तर मुंबई महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा ते प्रसारित केलं जाईल आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा अपडेट केलं जाईल. याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आता डिटेलमध्ये जर पाहायचं झालं
तर आपल्याला जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एकूण अवेलेबल असणारं पदनाम आणि त्याबरोबर त्या पदनामाकरता रिक्त असणाऱ्या जागा तुम्हाला इथं तुमच्या टेबलमध्ये दिसत आहेत. कोणत्या जागेकरता या जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तसेच याची शैक्षणिक अर्हता, फॉर एक्झाम्पल बायोमेडिकल इंजिनियर याच्याकरता इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. आपण एक हे बघूया कनिष्ठ अभियंता. याच्या ज्या जागा आहेत या जागा एकूण 35 जागा आहेत. त्याकरता हे तुम्हाला इथं कास्ट मॅट्रिक्स दिलेला आहे, त्यानुसार या जागा आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. याकरता जी शैक्षणिक अर्हता आहे म्हणजे एज्युकेशनल, ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता आली पाहिजे. तसंच तुम्हाला इतर सर्व पदांकरता रिक्त जागा तसेच शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. हे तुम्ही आपण पाहू शकता. जे महत्वाची पोस्ट होती तुम्हाला इथं स्टाफ नर्स, याच्या 131 जागा आहेत. याच्याकरता बघा शैक्षणिक पात्रता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एचएससी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची जनरल नर्सिंग व मिडवायपरी या विषयाची पदविका हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. याशिवाय आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग सोबत मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, तर या जाहिरातीला खाली गेल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की इथं सर्वात शेवटी तुम्हाला अजून काही सूचना दिलेल्या आहेत. परीक्षेसंदर्भामध्ये काही माहिती दिलेली आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला काही सूचना आहेत. या सूचनांमध्ये बघा ज्या सर्वसाधारण सूचना आहेत, अर्ज दाखल करायचा कसा, ईमेल व्हॅलिड, मोबाईल नंबर वगैरे आवश्यक आहे, तुमच्या जवळ व्हॅलिड मेल आयडी आहे तुम्हाला गरजेचा आहे. या सर्व सूचना आहेत. वय वगैरे याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. वयोमर्यादे संदर्भामध्ये तुम्हाला 11/5/2025 दिनांकापर्यंत अराखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 18 वर्ष, कमाल 38 वर्ष, मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान 18 वर्ष व कमाल 43 वर्ष ही तुमची वयोमर्यादा आहे. आता यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादेचा चार्ट दिलेला आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. यानंतर जी पदसंख्या आहे त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे ते सुद्धा त्यांनी डिस्क्लेमर दिलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात खाली तुम्हाला इथं पदनाम, शारीरिक पात्रता, दिव्यांग प्रवर्ग, जबाबदारी, कर्तव्य, शेरा हे सगळं पूर्णपणे दिलेलं आहे. हे तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून त्याची प्रिंट किंवा पीडीएफ आपण घेऊ शकता. तिथूनही तुम्हाला ती माहिती पूर्णपणे मिळेल. तसेच फॉर्म संदर्भामध्ये कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया असेल, अगदी सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यातूनही काही अडचण आल्यास जी काही आपल्याला शंका आहेत त्या आपल्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही त्या शंका आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाहीये. तसेच प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते स्वरूप सुद्धा दिलेलं आहे की प्रश्न संख्या कोणत्या विषयावरती किती असेल, काय असेल हे सुद्धा तुम्हाला जाहिरातीच्या सगळ्यात शेवटी दिसतंय बघा.